खामगाव ते शेगाव मार्गावर अपघातग्रस्त कारमध्ये सापडली 70 लाखांची रोकड। 2 पोत्यातील रक्कम पोलिसांनी केली जप्त। 2 संशयितांची चौकशी सुरू। खामगाव ते शेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेज समोर 5 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 12 वाजता कार आणि दुचाकीचा अपघात झाला। त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला। यावेळी कारमध्ये 70,04,500 रुपये रोख असलेले 2 पोते आढळले। ही रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्याबाबतची माहिती नागपूर येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला दिल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक कुमार लोढा यांनी सांगितले। शेगाव तालुक्यातील लासुरा येथील सूरज साहेबराव बोदडे वय वर्षे 25 हे दुचाकी क्रमांक MH34 AP 4511 ने खामगावकडे जात असताना सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेजच्या जवळ समोरून येणाऱ्या कार क्रमांक MH21 DF 3444 ने त्यांना धडक दिली। या अपघातात ते गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ खामगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवले। दरम्यान शेगाव ग्रामीण पोलीस अपघातस्थळी दाखल झाले असून त्यांनी संबंधित कारची झडती घेतली। त्यामध्ये 100, 200 व 500 रुपयांच्या नोटांचे बंडल असलेली 2 पोते रोख रक्कम आढळून आली। त्याची पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून मोजणी केली। त्याचे छायाचित्रणही केल्याचे अप्पर अधीक्षक लोढा यांनी सांगितले। ती रक्कम 70 लाख रुपयांपेक्षाही अधिक आढळली। या प्रकरणी कार चालक भागवत ज्ञानदेव आडेकर, नरेश खंडेराव गाडे दोघेही राहणार जालना यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे। 2 घटनास्थळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशासाठी व कुठून नेली जात होती याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील चौकशी सुरू केली आहे। अपघातग्रस्त कार मालकाचे ऑनलाईन रेकॉर्ड पाहिले असता मालक म्हणून शरद बागोरिया जालना असे नाव दाखवले जात आहे। त्या वाहनावर अतिवेगाने चालवल्याचे 2 दंडही प्रलंबित आहेत। आज दुपारी 12:30 ते 1 च्या दरम्यान मला शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की एक क्रेटा गाडी ज्याचा नंबर होता MH21 DF 3444 यांनी एका मोटरसायकलला सोबत अपघात झाला आहे। त्या गाडीचा नंबर होता MH34 AP 4511। या अपघातामध्ये एक इसम जखमी झाला होता। त्यांचं नाव होतं सूरज साहेबराव बोदाडे। अशी माहिती मिळताच आमचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि तात्काळ ती गाडी क्रेटा गाडी व मोटरसायकल ताब्यात घेतली। तसेच ते क्रेटा गाडीचे दोन चालक व एक त्याच्यातला इसम आम्ही ताब्यात घेतला। गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर अशी माहिती मिळाली की गाडीमध्ये कॅश आहे। तर आम्ही तात्काळ SBIचे लोक तसेच शासकीय पंच व व्हिडिओग्राफर यांच्या मार्फतीने यांना पत्रव्यवहार करून त्यांना बोलून घेतले व ही कॅश सर्व मोजून काढली। ही पूर्ण प्रोसेस इन कॅमेरा रेकॉर्ड झाली। तसेच शासकीय पंचासमक्ष ही कॅशची मोजणी झाली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की टोटल एकूण 70,04,500 एवढी कॅश त्याच्यामध्ये गाडीमध्ये होती। तर ही पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही IT डिपार्टमेंट नागपूर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नागपूर यांचे जे उपायुक्त आहेत त्यांच्यासोबतही पत्रव्यवहार करणार आहोत, जेणेकरून ही पुढील कारवाई त्या